आपल्या शरीराचं सौष्ठव म्हणजेच आपलं पोश्चर जर नीट राहायला हवं असेल तर त्यासाठी कोर मसल्स स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे। या कोर मसल्समध्ये आपल्या पोटाचे आणि पाठीचे मसल्सही असतात। थोडक्यात काय तर आपला कणा ताठ राहावा म्हणून उपयोगी पडणारे सगळे मसल्स याच्यामध्ये असतात। चला हे कोर मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी काही एक्सरसाइजेस आज आपण पाहूया। हाय फ्रेंड्स, मी शीतल ओक तुमचं गेट सेट गो मध्ये स्वागत करते। आपल्या सगळ्यांना ॲब मसल्स किंवा कोर मसल्स स्ट्रॉंग आणि फिट असणं आवडतात। सो आपण बऱ्याच वेळेला क्रंचेस करतो, ॲब वर्कआउट करतो, प्लँक करतो। जर आपण त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन आणलं आणि अजून ते थोडंसं डिफिकल्टी लेवल जर वाढवली तर किती मजा येईल ना। कारण जर तुम्हाला ॲब्स फ्लॅट पाहिजे असतील किंवा फिट पाहिजे असतील तर आपल्याला व्हेरिएशन देणं गरजेचं आहे। तर मी आज हेच सिंपल एक्सरसाइज घेऊन आली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कोर मसल्सला स्ट्रॉंग बनवालच पण ते मस्त फिट पण होतील। तर बघूया आपण। पाम्सवर यायचं आहे। जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर एल्बोजवर आलात तरीही चालेल। कोर मसल्स बॅलन्स होणं फार गरजेचं आहे। न्यू कमर्सनी खूप काळजीपूर्वक ही एक्सरसाइज ट्राय करावी। अप 1 and 2, hold 1 2 3 4, ना खाली जायचं आहे खूप, ना वर यायचं आहे। कोर मसल्स सेंटर आणि बॅलन्स ठेवायचे। 2 and 1, कम डाऊन 1 and 2। सेकंड लेवल, पाम्सवर यायचं आहे, परत पाय वर घ्यायचा आहे, दूसरा पाय and hold 1 2 3। अगेन परत खाली नाही जायचं आहे, हिप्स खूप वर येणार नाही, सेंटरवर 1 2। एल्बोज and hips should be soft and 1 down down and release it। फ्रेंड्स, तुम्ही बघितलं मी माझी कोर स्ट्रेंथन करायचा प्रयत्न करते आहे, पण त्याचबरोबरीने माझं सगळं बॉडी वेट माझ्या शोल्डर्स आणि आर्म्सवर आहे। त्याच्यामुळे माझी अपर बॉडी ही छान वर्कआउट होती आहे। सो इट्स अ व्हेरी डायनॅमिक एक्सरसाइज, बट येस थोडीशी इंटेन्स पण आहे। तर तुम्ही ट्रेनर्स किंवा जर तुम्ही ॲडव्हान्स करत असाल तरच तुम्ही ही एक्सरसाइज ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुमच्या बॉडीला काही चॅलेंज मिळाला की नाही। परत भेटूया आपण काहीतरी अशा चॅलेंजिंग एक्सरसाइज घेऊन। तोपर्यंत नमस्कार।